हाय गाय, सगळे कसे आहात? मस्त ना, मजेत. आम्ही आता चाललो आहे गावाला. खेडमध्ये खोपीला चाललो आहे आम्ही. आमच्या घरी पूजा आणि माझ्या भावाचं नवीन लग्न झालं आहे, त्याच्या लग्नाची पूजा आहे आणि आमच्या घरी एक छोटीशी पूजा ठेवली आम्ही. तर आम्ही सगळे आमची पूर्ण फॅमिली एकत्र येणार आहे. त्याच्यानंतर आमच्या कुलस्वामिनीची पण पूजा आहे. चलो गावाला. पूर्वी पण अशी मस्त उडी वगैरे घालून रेडी आहे. तिला थंडी वाजते आणि एकदम शांत शांत बसली. तिला झाले आता कधी एकदाचं गावाला पोहोचतोय. हे बघा, पाठीमागे सगळ्या बॅग्स वगैरे पॅक करून ठेवल्यात. सो अशा प्रकारे आम्ही निघालो गावाला जायला. मध्ये मध्ये आपण भेटूच प्रवासामध्ये. इथे आम्ही छोटासा एक चहाचा ब्रेक घेतला. मस्त फ्रेश झालो थोडं. हायवेच्या बाजूलाच आम्ही थांबलो होतो चहा प्यायला. जे टी प्रेमी आहेत त्यांना माहीत आहे चहाची तलब काय असते ती. हे बघा, हे हॉटेल आहे. इथून आम्ही चहा प्यालो. जोशी वडेवाले. हे बघा, सनसेट पण खूप छान दिसतोय. पूर्वी माझी मस्त हुडी घालून बसली. एवढं गरम होते तरी पण ती हुडी घालून बसली. हे बघा, लालपरी जाते आपली इथून जोशी वडेवाले. आणि अशा प्रकारे आम्ही पुढे प्रवासाला सुरुवात केली. कोकणात जाणारा हा आपला पहिला टोलनाका आहे. महाड रोहाच्या इथे आहे हा टोलनाका. अजून चालू झाला नाही आहे. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे हा टोलनाका अजून चालू झाला नाही आहे. चालू झाल्यानंतर इथे गर्दीच गर्दी होईल. हे बघा. आम्ही आता माणगावला पोचलो आहे. आम्हाला गावाला जायला इतकं ट्रॅफिक नाही आहे जितकं गावावरून मुंबईला जाणारं ट्रॅफिक आहे. त्यामुळे आमची गाडी पण इतकी स्लो जाते की आम्हालाही पुढे जाता येत नाही, कारण एक साईडनी इतकं ट्रॅफिक आहे. त्या गाड्या मध्ये मध्ये इतक्या घुसत आहेत ना की आम्ही जाऊ शकत नाही आहे. आता एक छोटासा आम्ही ब्रेक घेणार आहे, कारण आता खूप भूक लागली आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये इतका कंटाळा आला आहे ना. आता थोडंसं खातो आणि मग पुढे जातो. थोडं फ्रेश होतो आता इथे. उर्वीला बघा, गाडीतून बाहेर पडायचं नाही आहे. फायनली गाडीतून बाहेर आली आहे बाबा ती एकदाची. कारण तिला खाली उतरायचंच नव्हतं. ती मला बोलत होती, मम्मा मला इथेच आणून दे, मला खाली यायचं नाही आहे. पण आता तिने जसं हे गार्डन वगैरे इकडे बघितले तसं आता पळत सुटले. तिला आता मज्जा वाटते जरा बाहेर पडली तर. बघूया आता काय खाते ती. तसे काही खायला तर मागत नाही बाहेरचं, पण बघू तिला जे आवडेल ते घेऊ. खाल्लं तर ठीक आहे, नाहीतर मग ती घरी जाऊन जेवेल डायरेक्ट. हे दोघंजण आता वडापाव खाणार आहेत. उर्वी तू काय खाणार आहेस? मीठ. मॅगी खाणार आहे. तिने मीठ घेतलेलं आहे. उर्वी मीठ. हे वडापाव. मी सांगितले मसाला मॅगी. ती बघा, ही खात नाही फक्त खेळते. आणि ही हवेवर असते, ही जेवत नाही, ही काही करत नाही, ती असते. पण मी तर मस्त गरम गरम मॅगीवरती ताव मारलाय. इतकी छान लागत होती. बाहेर थंडी आणि आतमध्ये आम्ही हॉटेलमध्ये बसून मॅगी खातोय. ती पण अशी गरम गरम वाफाळलेली. खूप छान लागत होती खायला. टेस्ट ठीकठाक होती, पण ठीक होतं. मॅगी खाल्ल्यानंतर मस्त गरम गरम वडापाव मागवले, जोशी वडापाव. आणि मग आम्ही पुढे प्रवासाला सुरुवात केली.
फायनली आम्ही घरी आलो. उर्वीला मामाने उचलून घेतलाय. कसं वाटतंय पप्पा? हे सगळा पसारा उर्वीने काढलाय इकडे. ही बॅग वगैरे सगळ्या ठेवल्यात. आई आई आणि हे आहेत मळ्याचे मासे. हे सगळे मळ्याचे मासे आईने घेऊन ठेवलेले आहेत. आई बघा किती खुश आहे मी आल्यामुळे. चला आता फ्रेश होतो, जेवतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.